सविस्तर मुंबई उच्च न्यायालयानं 11 जुलै 2006 रोजी झालेल्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। मात्र सरकारनं योग्य तपास न केल्यामुळे आरोपी निर्दोष सुटले अशी हताश प्रतिक्रिया या स्फोटामधील मृत हर्षल भालेराव यांच्या कुटुंबियांनी दिली आहे। भालेराव यांचा 23 वर्षांचा मुलगा हर्षल भालेराव याचा मुंबईमधील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता। मुलाची आठवण कायम राहावी यासाठी त्यांनी आपल्या घराला 7/11 हर्षल स्मृती असं नाव दिलंय। मुलगा परत येणार नाही, मात्र दहशतवाद्यांना शिक्षा मिळायला हवी होती, न्याय मिळायला हवा होता अशी अपेक्षा हर्षलच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। या सगळ्या संदर्भात कुटुंबियांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। हर्षलचा हा फोटो आहे आणि ही स्मृती त्यांची कायम जपलेली आहे। हर्षलचे कुटुंब आहे, वडील आणि आई आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आजचा नेमका निकाल। काका नमस्कार। काका, आज जो निकाल आलेला आहे, साखळी बॉम्ब स्फोट झालेला होता, त्याच्यानंतर आज जवळपास 18 वर्षानंतर हा निकाल आलेला आहे, काय सांगाल एकंदरीत तुमची? अतिशय दुर्दैवी निकाल आहे हा। कारण काय, जेव्हा त्या लोकांना पकडलं होतं त्याचवेळी मी त्यावेळी प्रतिक्रिया दिलेली होती, मीडियालाच प्रतिक्रिया दिली होती की हे थातूरमातूर पुराव्यांच्या जोरावर यांनी कोणालाही अटक केलेली आहे आणि हे नेमकं कोर्टामध्ये किती दिवस टिकेल आणि याच्यातून काही फायदा होईल असं मला वाटत नाही। हे त्याही वेळचं वाक्य आहे आणि आज हे ऐकल्यानंतर मी मनाला वाईट तर वाटतोच आहे, परंतु मनाला असं वाटतं की त्यावेळी आपण केलेलं होतं त्याच्यामध्ये सरकारी यंत्रणेचं काहीतरी घोडचूक आहे असं त्याही वेळी वाटतं आहे आणि आजही वाटतं आहे आणि त्यामुळे ते लोक निर्दोष सुटू शकले आहेत। 18 वर्ष झाली, आजही हर्षलच्या स्मृती कायम ताज्या आहेत। ताज्या अजूनही कायम आहे। दरवर्षी आमच्याकडे 11 जुलैला अजूनही आमच्या समाजाची मंडळी 50-50 मंडळी जमा होते, त्याच्या स्मृतीबद्दल शोकसभा घेतली जाते आणि सर्व लोक श्रद्धांजली अर्पण करतात आणि ते आम्ही आजपर्यंत पाळत आलेलो आहे। हर्षलच्या आई आहेत। हर्षलचा पहिला दिवस होता कामावरचा अशी माहिती मिळते, तर काय त्या दिवशीचं वातावरण होतं आणि नंतर मग कसं काय झालं? त्या दिवशीचं वातावरण म्हणजे तो जरा आनंदित याच्याने गेला होता। कामाला जाताना बोलला होता, आई मला फोन वगैरे काही करू नको, मी पप्पांना फोन करेन आणि तिथून तुला पप्पांना सांगेन की मी पोहोचलो म्हणून कामावर, हे त्यांनी मला सांगितलेलं होतं। आणि संध्याकाळी मी आई लवकर येईन, हां लवकर येण्याचा प्रयत्न करेन म्हणतो, एवढाच माझ्याशी बोलला। पहिलाच दिवस होता, एकदम उत्साह, हां आनंदी होता तसा तो। पहिला सगळ्यांना भेटून वगैरे नोकरीचा पहिला दिवस नोकरीचा आणि त्यांना भेटून गेलेला होता, तो सगळ्यांना भेटून गेलेला होता। हे नंतर मला माहीत पडलं की तो सगळ्यांना भेटून गेलेला होता असं। नक्कीच हर्षलसह अनेक जे निरपराधांचा मृत्यू झाला आहे त्याला कुठेतरी यंत्रणा जबाबदार आहे। जे आरोपी होते त्यांच्यावरचे जे गुन्हे ते सिद्ध झालेले नाही आहेत आणि आज ते निर्दोष सुटलेले आहेत। त्याच्यामुळं जोपर्यंत खऱ्या गुन्हेगारांना पकडलं जात नाही, त्यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही असं म्हणणं हर्षलच्या कुटुंबियांचं आहे। त्यामुळं सरकारने याकडे गांभीर्याने पाहून ह्या ज्या काही चुका झाल्या असतील किंवा तपासामध्ये जे काही लूपहोल्स असतील ते हे करून तातडीने खऱ्या गुन्हेगारांना पकडावं असं म्हणणं हर्षल याच्या कुटुंबियांचं आहे। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, वसई।